शेतकरी बंधूंनो राम राम. मी आपला शेतकरी मित्र भगवान धिरडे. आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बंधूंचं मनापासून स्वागत आहे. तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही पाहू शकता तर हे आपला कापूस आहे. दोन्ही कापसाच्या मधलं अंतर आहे बघा 4 फूट. आणि असं जे लावलेलं आहे का, तर असा लावलेला म्हणजे 1 फुटावर लावलेला आहे. आता ते लावणाऱ्यावर डिपेंड आहे बघा. म्हणजे कोणती बाई 1 फुटावर लावती, कोणती बाई 1.5 फुटावर लावती, कोणती 2 फुटावर लावती. तर कापूस अतिशय म्हणजे छान आलता बघा. कापूस बी इथं बऱ्यापैकी निघला आहे. पण काय झालं माहिती का, अगदी आपण आता शेवटच्या टप्प्यात आहेत. तर शेवटची यसनी आपण काय केलं, इकडे मजुराचं शॉर्टेज असल्यामुळं डायरेक्ट अर्धाल्यानं येचून घेतली. आता अर्धाल्यानं कशी येचून घेतली मी ते तुम्हाला सांगतो. म्हणजे डायरेक्ट आपण कापूस ह्याला विकणार नेऊन जिनिंगला, आणि जे काही पैसे येतील का ते डायरेक्ट भाडं तोडं त्याच्यातून बाजूला काढून घ्यायचं आणि मग राहिलेल्या पैशातून अर्ध्याला याचायचं. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता कापसाला पाहू शकतात तुम्ही, काहीच नाही म्हणजे येचून घेतलेला आहे, पूर्णपणे खराटा झालेला आहे. आणि काय होतं आहे, शेतकऱ्याच्या अडचणी, शेतकऱ्याला आलेलं संकट हे कोणीच ओळखू शकत नाही, फक्त शेतकरीच ओळखू शकतो बरं का. आपण फक्त व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजा काम केलेले, आपण समजा पैसा कसं बचत केलेला, अगर समजा कोणत्याही कामाचं कसं नियोजन केलेलं आहे तेच मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो आहे बरं का. तर काय केलेलं आहे, आपण ट्रॅक्टरवाल्या दादाला सांगितलेलं ही पळाटी का नाही ट्रॅक्टरने काढायची. कारण आता स्वतः उपटीनं शक्य नाही, मजुराकडून उपटीनं शक्य नाही. जर आपण एखाद्याला दाखवायला गेलो तर त्यांच्या काय तोंडाला बिरीक नाही. कचकन ते हा बॅग आहे का, 1 बॅग. आता इथं 1 एकरच आहे बरं का. इथे 2 नाही तर 3च बॅग आहेत. पण त्याची मजुरी किती सांगतील माहिती का, 5 नाही तर 6,000 रुपये. मग ते काही परवडत नाही. आपण ट्रॅक्टरच्या माध्यमातून पळटी काढणार आहेत. तुम्ही एक खाली कमेंट करी जा, मी तुम्हाला 100% कसं काम केलं आहे ते सांगण्याचा प्रयत्न नक्की करीन बरं का. तर तत्पूर्वी एक आपण नियोजन केलेले ट्रॅक्टर येण्याच्या अगोदरच ते मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. आता पूर्ण पळाटी खराटा झालेली तुम्ही पाहू शकता. तर पाडवा बी होऊन गेलेला आहे. आता आकेदी येईन बघा. आता आकेदीपासून पावसाचं नियोजन 40 दिवस असतं आहे. त्या 40 दिवसामध्ये कमीत कमी बरं का, अगोदर केलेलं ठीक आहे, पण कमीत कमी त्या 40 दिवसामध्ये त्याचं पूर्ण नियोजन झालंच पाहिजे बरं का. जेणेकरून आपल्याला काय ना भविष्यामध्ये अडचणी जे येणार आहेत का त्याच्यावर आपल्याला मात करता येईल बरं का. तर काय केलं आहे, ह्या बाजूने तुम्ही बघू शकता, ह्या बाजूनं पूर्णपणे ठिबकचे कनेक्शन आहे. ह्या बघा, हे तुम्ही पाहू शकता, हे ठिबकचे कनेक्शन आहेत सर्व. एक तर या ठिबकला आपल्या हानी होऊ नये, आणि दुसरी गोष्ट काय असते माहिती का, ह्या ठिबकच्या कनेक्शनापासून तर ह्या पळाटीपर्यंत काय केले आपण, 1 पाटा आपण पळाटी उपटून घेतली. आणि उपटून घेतलेली पळाटी ठिबकच्या कनेक्शन आहेत का, ह्या कनेक्शनापाशी आपण त्याचं वळण टाकून घेतलेलं. जेवढी काय पळाटी निघन का तेवढी. म्हणजे या वळणाचं काय होणार आहे, एक तर ह्या नळ्याकडे कोणी येणार नाही, नळ्याकडे येणार नाही, मग त्याचा फायदा आपल्या ह्याला होणार, कशाला, ह्या नळ्याला संरक्षण. आणि दुसरी गोष्ट, ह्याची काय आपल्याला गरज नाही ह्या पळाटीची. हे चालता फिरता वाट सरू म्हणा, नाही तर मग आपलेच कोणी समजा आपले तर जे कामाला येतात का ते म्हणा कोणी घेऊन गेले तरी काय हरकत नाही. पण हे जे पाटा जे उपटून ठेवलं आहे का, ह्याचा फायदा आपल्याला असा होणार आहे माहिती का, ट्रॅक्टर तिकून समजा इकून जाताना बुडापासून लागत आहे, पण जरी बुडापासून ट्रॅक्टर लागलं का ते ट्रॅक्टर 1 पाटाभर वरपत आहे. म्हणजे तुमची तिरी असू, तुमची सरिया असू, तुमची व्हीपास असू, तुमचा नांगर असू, तुमचा रुटर असू, काही असू, एक म्हणजे पाटाभर वरपत आहे. आणि वरपाल्याच्या नंतर पुढं जाऊन लागत आहे. लक्षात घ्या गोष्ट. मग वरपाल्याच्या नंतर जी तुमची पळाटी का ती पळाटी निघत नाही. म्हणजे तिथं ती खुडण वरपण आणि तिथं चेचेच होईल. मग हे पाट आहे का पूर्णपणे काय होतं आहे माहिती का, वचवच होतं आहे. मग इकडून इकडं 1 पाटा सोडल्यानंतर इकडं पळाटी तुमची 100% निघणार. मात्र ह्या बांधाच्या कडीला आणि त्या बांधाच्या कडीला अशी 100% अडचण येते बरं का. नाही तर ते काय करतात माहिती का शेतकरी दादा, तिकून घेऊन आल्याच्या नंतर त्या आपली म्हणजे जी तिरी असते का, तिरी धरू थोडक्यात, त्या तिरीला मागं वसन लागलेलं असते, भरपूर वसन लागलेलं असते. मग पूर्ण जे ढिगल आहे का त्या वसनाचा इथं आणून ठेवतात ते. म्हणजे त्या वसनामध्ये काय येत आहे, त्या वसनामध्ये माती येते, पळाटी येते, सडे येतात, काही बी येत आहे. आणि ते ढिग आहे का तुम्हाला सांगतो निसत नाही, म्हणजे बाजूला करताच येत नाही. परिणामी त्याला इथं काडी लावावं लागते. इथं काडी जरी लावून दिली का त्या मातीमध्ये त्या काड्याचा अंश असेल, धरकं फसकटं काही बी अडकून राहत आहे, मग आपली मात्र ते बेजारी काढते बरं का. आणि असं केल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो, आता हे पाटा पूर्ण क्लीन आहे. मग इथं नाही लागलं तरी काय अडचण येत नाही.
तुमची पळाटी नाही काढली तरी अडचण येत नाही. ह्यो पाटा आहे का, ह्यो पाटा पूर्णपणे क्लिअर राहतोय आणि तिकून ट्रॅक्टर आल्याच्या नंतर तिथवर लागत आहे. मग त्या ट्रॅक्टरवाल्या दादाला उचलून घेतलं तरी जमतंय, अगर समजा लावलं तरी जमतंय. आता तुम्ही काय म्हणता, त्यात काय एवढा ताण घ्यायचा, आपण 8 तास मारू शकतो. अहो 8 तास मारताना पहिलीच पळाटी निघलेली नसती, ह्या पळाटीचं चोंदण आलेलं असतंय आणि 8 तास मारले तरी निघत नाहीत. कारण कशामुळं, हे जे बांधाच्या कडीचा एक पाटा आहे का, हे पाटा आपण पाणी लावताना कशाने आपण तुडू घेतलेला असतोय. मग ते तुडू घेतलेला पाटा हे निबर असतंय. आणि सुरुवातीला कसलं जरी रान असलं तर त्याची सेटिंग होऊस तर इथून नांगर जरी टेकला तर पुढं जाऊस तर लागतच नाही बरं का. कारण कशामुळं की ते रान निबर असतंय आणि त्याकडंच रान असतंय. आणि असं केल्याच्या नंतर मग तुम्ही पळाटी नाही राहिली समजा ह्याच्या की डबल एक समजा डबल तास हाणू शकतात आणि डबल तास हाणून तुम्ही सर्व जमीन मोकळी करू शकतात. मात्र हे जर पळाटी जर उपटिली तर तुमचं काम ओके होणार आहे. नाही जर उपटिली का ती पळाटी का त्या पळाटीचे हातपाय मोडून जातात आणि पूर्ण पळाटी अशी वरपती बघा. मग तुमच्या चिमट्यात बी ती पळाटी बसत नाही, परिणामी तुमची बेजारी होती आणि तुमचं रान आहे का सर्व नीट होत नाही, नीट म्हणजे होत नाही. आणि कारण कशामुळं माहिती का की पुन्हा ते पाठीमागं जे हागरे कामं राहतात का ते कामं करायला उल्हास नसते, माणूस नसते, परिणामी मग आपलीच बेजारी होती. मग एवढं कष्ट जर सुरुवातीला जर घेतलं तर तुमचं सर्व पळाटी निघणार आहे आणि कडी काटं बी चांगली व्यवस्थित निघणार आहे आणि तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. तर शेतकरी बंधूंनो, हे जी पद्धत आहे का आपण दरवर्षा करतोच बरं का, थोडं नीट लागत आहे. सर्वच कामं काय यांत्रिकीकरण जरी असलं तरी काय 100% होत नसते, तर ओली तिली आपल्याला त्याचं म्हणजे नीट घ्यावंच लागते. तर शेतकरी बंधूंनो, हे काल पळाटी उपटिली, आज इकून लावून ठेवली आपण. ती माहिती तुम्हाला सांगावीशी वाटली होती. तर माहिती जर आवडली तर एक कमेंट जरूर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असताना असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनल नक्की सबस्क्राईबर करून ठेवा. भेटत राहू आपण अशी नवीन काही ना काही एक माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.